जय भी आपण बनवू वरण फळं. वरणातले वरण मस्त एकजीव शिजून घेतला आणि यासाठी चाकुले बनवले मी गव्हाची कणिक. यासाठी लसण जिरं अद्रक नाही टाकायचं, लसण जिरं तेल. आता मी तेल टाकून घेते. तेल टाकलं छान. आता मस्त तेल टपलं आपलं. आता लसण जिऱ्याचं पेस्ट वाटला पाट्यावर तर टाकून घेतला. मस्त थोडासा आपण मोठा वेग करू आणि वरण कुकरमध्ये मस्त शिजून घेतलं. एकजीव वरण केलं. आता आपण हे वरण टाकून देऊ. लसण आणि जिरं मस्त होताय तेलात तळतं. आता यामध्ये आपण वरणाची फोडणी देऊ. वरण टाकून घेतलं. आणि या वरणाला कसं पाणी ठेवू, कारण काय तर आपल्याला वरण फळं शिजवायचे आहेत म्हणून. आता बनवू आपण वरण फळं. यामध्ये मीठ टाकू. हळद टाकली आहे पहिलेच. एवढं मीठ टाकू आपण यामध्ये. अजून थोडंसं म्हणजे चव येते मिठाने. आता बनवू आपण वरण फळं. एवढं बनवली मी. चला म्हटलं आता आपण वरण फळं बनवा, कारण के उन्हाळा आहे ना, उन्हाळ्यात खाल्लं पाहिजे वरण. तसं तर आपण बारा महिने वरण भात जेवलं पाहिजे, पण आता मस्त हिरवे पालेभाजी होते ना, त्याच्यामुळे आपण काही एवढं काही वरणावर ताप नाही दिला. तर आपण वरण फळे बनवू. छानपैकी लाटून घ्यायची पोळी. मस्त उकडी आल्यानंतर वरणाला त्याच्यात टाकून द्यायची. यालाच तेल टाकायचं. याच्यावर तेल असं पसरून घ्यायचं आणि अशी पुंगळी बनवून न्यायची. अशा दोन्ही साईडने पुंगळ्या बनवत न्यायच्या आणि याला असं प्रेस करायची. मस्त याचे पडद असे अलग अलग निघतात. असे प्रेस करायची आणि छानपैकी अशी मध्य भागातून अशी कापून घ्यायची. असे अलग अलग दोन भाग करायचे आणि मस्त अशी प्रेस करायची. आणि हे असे दोन भाग करून याचे तुकडे करायचे एवढ्या आकाराचे. आणि उकळी आल्यानंतर
आता उकडीत येत आहे आपल्या याला, तुम्ही बघू शकता. हे बघा, थोडी थोडी उकळी येत आहे ना, तर उकडीत हे असे टाकून द्यायचे. अजून हे साईड केले राहिले आहे ना, आता हे पण अशी प्रेस करायची आणि हे पण अशी कापून घ्यायची, असे दोन भाग. छान याचे पुरदन निघत असे. आणि भात शिजतात हे असे फळं. हे केले आहे ना मी पहिले, हे बघा याच्यात टाकून द्यायचे. आता उकळी आली ना, याच्यात टाकून द्यायचे. मस्त असे पुरद नेत यायचे. आणि चावायच्या वेळेस हार्ड नाही वाटत. लहान मुलांना, म्हाताऱ्या माणसांना खूप चवी, म्हणजे आनंदानं खातात लहान मुलं, म्हातारे माणसं. नापे नाही खायचे असं नाही, पण कोणाकोणाला आवडत नाही. आणि कोणी काय करते, याचे फळं असे बनवतात. कोणी अशी हे साईज बनवते, असे रिंगा टाईप. याचे कोणी असे रिंगही बनवतात आणि असे तेलात बुडून टाकून देतात हे रिंग. पण हे रिंग लवकर शिजत नाही. असे रिंग बनवून टाकते कोणी, कारण एका गव्हाचे 9 प्रकार. हे बघा, असे रिंग टाकते यामध्ये. आणि कोणी कोणी कशा चकोल्या बनवते आहे सांगतो मी तुम्हाला. कोणी हे अशा, कोणी काय अशा चकोल्या बनवतो स्पेशल, अशा मस्त पतल्या पतल्या लाटून. एका गव्हाचे म्हणतात ना 9 प्रकार आहे, तर असे. आणि हे आहे ना, असे बनवतात कोणी. तुम्हाला मस्त शिजत आहे आपले चाकोले. याला कसं टाईमपास होतं ना, म्हणून. कशी हे चपाती अशी लाटली फास्ट आणि बनवली. झालं. आता याला काही साहित्य काही लागत नाही. मीठ टाकलं आपण, हळद टाकली आणि जिरं लसूणचा पेस्ट आणि तेल, झालं. तेल लावून घ्यायचं आणि डबल पुंगळी याची करायची. अशी एक साईज झाली ही प्रेस करायची, इकडून दुसरी साईज करायची प्रेस. आणि
अशी कापते याचं मध्य भागातून. आपण अशी कापू शकतो. आणि फास्टमध्ये जर बनवायचे असेल चाकोल्या तर अशा बनवत जा. मस्त पुरद म्हणतात. आणि खायला कसं एकाच घासात. झाल्या आपल्या चाकोल्या 5 मिनिटं तयार. हे बघा मस्त शिजल्या. आणि याच्यासाठी बनवते मी बारीक टमाट्याची चटणी. चला मग, हे टमाटर चटणी मी बनवली होती एक वेळा मागच्या वर्षी, तर तुम्ही बघितली की नाही काय माहिती. पण आता व्हिडिओ लांब होईल म्हणून नंतर म्हणून मी चला मग बाय. हे राहिलेले पिठाचे करते नंतर, व्हिडिओ जास्त लांब होईल म्हणून मी हे बघा शिजले आपली चकोली. चला मग बाय.